नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया MM फॉर्गिंग्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,302 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,352 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 825 रुपये आणि MM फॉर्गिंग्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 42.04%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया फेडरस होल्डिंग्स लिमिटेड किंवा IM प्लस कॅपिटल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 903 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 969.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 400 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 89.71%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 532.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 559.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 128.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 305.48%चे रिटर्न दिले आहे आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1.85 रुपयेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,600 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.30 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,145 रुपये आणि नेस्ले इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 15.14%चे रिटर्न दिले आहे आणि नेस्ले इंडिया लिमिटेडने 8.50 रुपये म्हणजे 8.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 2.25 रुपयाचा एंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने फायनल डिव्हिडंड आणि इंट्रीम डिव्हिडंड देण्यासाठी एक्स डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया रत्नामणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,641 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 25,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,938.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,311 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 52.68%चे रिटर्न दिले आहे
आणि या कंपनीने 14 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.